नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर आज काय नवीन? येस, आज बनवते मी आता स्ट्रॉबेरी शेक. कोणासाठी? वेट 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 स्ट्रॉबेरी शेक हा काय ओजस्वीसाठी नाही आहे, तर आमच्याकडे कोणीतरी आलेलं आहे. हो, आमच्याकडे कोण आलं आहे तर ते तुम्ही बघा आता. येस, माझ्याकडे आला आहे म्हणजेच आमच्याकडे आला आहे माझा पुतण्या. येस, त्याच्या मम्मी पप्पांसोबत आलेला आहे. ते मॉर्निंगला निघालेले आणि त्यांना यायला पार 4:30-5 वाजले. मम्मी त्याला आल्याबरोबर विचारलं, तू काय खाणार बाळा? तर तो म्हटला, मला काही खायचं नाही. मग म्हटलं, काही पिणार का? शेक वगैरे पिणार का? तो म्हटला स्ट्रॉबेरी शेक. मग त्याला स्ट्रॉबेरी शेक दिला आणि तो लगेच वॅकेशन मोडमध्ये आला. मग त्याला स्ट्रॉबेरी शेक दिल्यानंतर ओजस्वी काय मागं राहते का? ती त्यांची वाट बघून बघून दमून झोपली आणि झोपीतून उठल्यानंतर तिला म्हटलं, तू काय पिणार? तर ती म्हणली, मला चॉकलेट शेक. मग तिच्यासाठी वेगळाच चॉकलेट शेक बनवला. तिला चॉकलेट शेक बनवून दिला आणि विपुलला ना इतका जास्त भयंकर आनंद झालेला होता ना. त्याला खूप दिवस झाले पुण्याला यायचं होतं, पण त्याच्या पप्पांच्या कामामुळे तो येऊ शकत नव्हता. मग फायनली तो आल्यानंतर तो फुल एन्जॉय करत होता. तो एक्सप्लोअर करत होता, कुठे काय ठेवलं आहे, कसं आहे, काय आहे. तो वर्षातनं एकच वेळा येतो आमच्याकडे आणि त्या 3 दिवसांसाठी तो फुल ऑन एन्जॉय करत असतो. तो त्याला असं झालं होतं की काय खेळू आणि काय नाही. तो इतकी खेळणी शोधत होता, सगळं काढत होता. म्हणजे ओजस्वीनी बरेच दिवस झाले खेळलेली नाही अशी खेळणीसुद्धा त्याने बाहेर काढून तो छान खेळत होता आणि त्याने फार छान एन्जॉय केला. आणि गावाकडनं फ्रेंड्स, माझ्या आई आणि पप्पांनी माझ्यासाठी म्हणजेच ओजस्वीसाठी म्हणू शकतो आपण, जांभळं आणि आंबे पाठवलेले. आणि ओजस्वी बघा किती आवडीने आंबे खाते आहे. जेवणा अगोदर दोघंही बहीण भाऊ आंबे घेऊन बसले, आंबे खाल्ले आणि मग आम्ही छान गावाकडे बसलो तसे जेवायला बसलो. पालक पनीरची भाजी केलेली होती. सगळ्यांनी जेवणं केले, आवरलं आणि मग मस्त छान असं गावाकडे जसं गप्पा मारत बसलो तसं बसलो. आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.